नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलमधून तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन एपी याचा आपण पहिला पार्ट बघितला. पहिल्या पार्ट मध्ये आपण त्याची इंट्रोडक्शन, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण त्याचा प्रॅक्टिस सेट 3.1 बघितला. या पार्ट मध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 3.2. त्याचबरोबर आपण बघणार आहे की युनिट टर्मचा फॉर्म्युला बघणार. याच्या अगोदर आपण बघितलं की एपी काय असते, एपी आहे का नाही. काही क्वेश्चन बघितले त्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की एखादा तुम्हाला सिक्वेन्स दिला होता, त्यामध्ये विचारलं होतं की हा सिक्वेन्स एपी आहे का, तो ओळखा. जर एपी असेल तर नेक्स्ट 2 टर्म काढा. अशी काही गणित आपण बघितली होती. आता आपण जो पुढचा पार्ट आहे तो पुढचा एक्सरसाइज आहे, त्यामध्ये आपण काय बघणार की पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बघणार आहे की युनिट टर्म कसा काढायचा. की एखादी संख्या असेल, आपल्याला एपी दिलाय, आपल्याला विचारलं की समजा 2, 4, 6, 8 असं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं की 536वी टर्म कुठली, तर ते काढता आली पाहिजे. जे आपल्याला काढता येईल एक फॉर्म्युला आहे तो आपल्याला लगेच काढता येईल. आणि त्याचबरोबर तो फॉर्म्युला समजून घेतला की लगेच आपण काय बघणार आहे प्रॅक्टिस सेट 3.2. एकदम इझी टॉपिक आहे, तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला नक्कीच जमून जाईल. लगेच बघू आपण काय युनिट टर्म ऑफ अन एपी. एपीचा एखादी युनिट टर्म काढायची असेल त्याचा फॉर्म्युला बघणार आहे. पण त्याच्यात तो फॉर्म्युला बनला कसा ते आपण काढू. जसे की आपल्याला ही ऑलरेडी एक एपी आहे. मग एपी मध्ये आपण काय करू की याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लिहू. आपल्याला माहिती काय ही T1 आहे, ही T2, T3, T4. आपल्याला काय माहिती सर्वात पहिल्यांदा T1 ही पहिली टर्म असते म्हणजे 5. T2 आता हे आपण ए आणि डी ह्याच्या टर्म मध्ये लिहू. डी काय येणार आहे आपला दोघांचा फरक. T2 मायनस T1 म्हणजेच काय 8 वजा 5, 8तून 5 गेले किती राहते 3. डिफरन्स कितीचा आहे 3चा आहे. मग याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की A प्लस डी काय भेटते आपल्याला 5 अधिक 3 किती भेटलं 8. दुसरी टर्म मिळाली का इथं मिळाली. पुढे T3 कशी काढणार. A प्लस पहिली संख्या आहे त्यामध्ये किती मिळवलं तर आपल्याला 11 भेटतं. तर 6 म्हणजे कसं 8 मध्ये अजून 3 मिळवायचं म्हणजे अजून डी मिळवायचा म्हणजे 2 काय भेटतं आपल्याला 5 अधिक 6, 6 5 11. ओके. मग T4 कसं भेटते आपल्याला A अधिक अजून त्यामध्ये 3 मिळवायचं म्हणजे अजून डी मिळवायचा 3D म्हणजे आपल्याला काय भेटते 5 अधिक 9, 9 5 14 भेटलं का आपल्याला 14 भेटलं. त्याच्या पुढची टर्म करून कशी काढणार अशाच प्रकारे. इथं जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर लक्षात काय येते की इथं जर 4 असेल तर इथं 3 येते, इथं 3 असेल तर इथं 2 येते, इथं 2 असेल तर इथं 1 येते. म्हणजे इथं आपल्याला एक फॉर्म्युला भेटतो. तो कुठला फॉर्म्युला भेटतो की जर समजा आपल्याला एनएट टर्म काढायची असेल इथं आपण फॉर्म्युला काय म्हणणार एनएट टर्म ऑफ एन एपी. कुठं चालणार हा फॉर्म्युला जर ती तो जो सिक्वेन्स आहे तो जर एपी असेल फक्त तेव्हा. मग तो फॉर्म्युला काय येणार आहे टीएन. एन म्हणजे काय एखादी एनची संख्या म्हणजे एपी आहे. याच्या पुढचं जर मी सांगितलं तुम्हाला की 102वी टर्म काढा तर यांच्या जागी काय येणार 102. जर मी सांगितलं 108 वाली काढा टर्म 120, 200, 250, 600, 800 कुठलीही तुम्हाला असेल 1000वी काढू शकता, 1 लाख काढू शकतात. पण त्याच्या यांच्या जागी आपण काय लिहिणार ते लिहिणार. मग तिथं टीएन याने टर्म कशी काढणार Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 B. ओके. याच्यामध्ये A म्हणजे काय येणार आहे आपण बघितलं माशी फर्स्ट टर्म. n म्हणजे आपल्याला जी संख्या काढायची तेवढी आणि D म्हणजे काय येणार आहे डिफरन्स. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला की झालं. तुम्हाला काय पुन्हा वेगळा कुठला फॉर्म्युला याच्यामध्ये नाही. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला तुम्ही त्या एक्झाम्पल मध्ये पुट केला की लगेच तुम्हाला उत्तर येणार नाही. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल की लगेच आपण काय करू प्रॅक्टिस सेट सोडवायला सुरुवात करू. खूप इझी आहे, याच्यामध्ये खूप अवघड काही नाही. पहिला प्रॅक्टिस सेट 3.2 याच्यामध्ये काय दिसते 1, 8, 15, 22 हे काय आहेत आपले टर्म आहे. मी तर ए काय दिसतोय ए काय येणार आहे इथं 1. आपला क्वेश्चन काय दिलाय राईट द करेक्ट नंबर ऑफ इन द गिव्हन बॉक्सेस म्हणजे काय रिकाम्या जागा भरा एवढंच विचारलेलं आहे. मग आपण काय करू सोडू जरा. इथं पहिली टर्म काय येणार आहे 1. मग त्यामध्ये T1 काय असणार आहे 30. T1 इज इक्वल टू काय येणार आहे 1. T2 दुसरी टर्म काय येणार आहे 8. तिसरी टर्म काय आहे 15.
चौथी टर्म आपल्याला आलेलं नाही. जर तिथं पुढे लिहिलं असेल T4 तर आपण लिहिणार T4 इज इक्वल टू 22. ओके, आपल्याला माहिती T1 आणि हे दोन्ही सेम असतात. मग इथं आपल्याला डिफरन्स काढायला लागेल. T2 मायनस T1. T2 काय 8, 8 वजा 1, 8 तून 1 गेले 7. पुढचा काढून बघू 15, 15 वजा 8, 15 तून 8 गेले किती राहतील 7. मग आपला कॉमन डिफरन्स आला तो किती आला 7. मग फरक कितीचा आहे 7, 7 चा फरक आहे. बस एवढंच काढायचं होतं. हा झाला पहिला सिक्वेन्स. दुसरा सिक्वेन्स काय दिला आपल्याला 3, 6, 9, 12. 3 चा पाडा दिसतो आपल्याला 3, 3 3 7 3 3 12. मग इथं T1 काय येणार आहे 3, T2 काय येणार आहे 6, T3 9, T4 12. इथं आपण लिहिणार T1 इथं लिहिलेलं नाही पण आपण लिहू शकतो T1 इज इक्वल टू A. T1 इज इक्वल टू काय येणार आहे A इज इक्वल टू 3. तर असं T2 मायनस T1, T2 मायनस T1 6 वजा 3, 6 तून 3 गेले किती राहतील 3. T3 मायनस 9 तून 6 गेले किती राहतील पुन्हा 3. म्हणजे कॉमन डिफरन्स किती आला आपल्या इथं 3 चा. पुढं क्लिअर. आपला दुसरा क्वेश्चन झाला, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा क्वेश्चन. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय -3 आणि तिथून काय होतं -8 नंतर -13 -18. इथं संख्या काय होत जाते कमी होत चालली. काय होते कमी होत जाते. मग इथं आपण लिहिणार इथं आपण T3 T2 T4 T1 हे उलट सुलट दिले. मग T1 इथं लिहिले T1 काय झाले -3, T2 -8, T3 -13, T4 -18. उलट सुलट दिलं तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. T2 मायनस T1 -8 मायनस इथं काय असणार आपल्याला जर इथं दिलं आपल्याला T2 मायनस T1 म्हणजेच काय T2 किती आपला -8 मायनस -3 म्हणजे काय असतं -8 प्लस 3. मग 8 तून 3 गेले किती राहतील 5 -5. फरक काय झाला आपला -5. T3 मायनस T2 3 मधून 2 13 तून 8 गेले किती राहतील पुन्हा 5. पण इथं पण काय राहणार आहे मायनस. तर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह केलं उत्तर काय येणार आहे पुन्हा -5. इथं A काय आला पहिली टर्म काय -3, D काय फरक काय -5 याचा अर्थ काय डिफरन्स आहे. आपण मागच्या एपी मध्ये बघितलेलं मागच्या लेक्चर मध्ये की जो एपी आहे त्याचा जो डिफरन्स आहे तो 0 असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. 0 म्हणजे काय एकच संख्या रिपीट होत जाणार 7 7 7 7 असं येऊ शकतो. जर समजा पॉझिटिव्ह असेल तर संख्या वाढत जाणार आहे. जर डिफरन्स निगेटिव्ह असेल तर संख्या काय होणार आहे कमी होत जाणार आहे. ओके, आपण तिसरं एक्झाम्पल बघितलं. चौथा लास्ट एक्झाम्पल बघू. क्वेश्चन नंबर 1 मधलं 70 60 50 40 उलट 40 50 60 70 म्हणजे किती 10 चा फरक आहे. मी तर T1 काय येणार आहे 70, T2 60, T3 50. पहिली टर्म काय येणार इथं 70. डिफरन्स काय येतोय कमी होत जाते. म्हणजे आपण इथं काय करणार T2 मायनस T1 इथं लक्ष द्या T2 मायनस T1 काय येणार आहे 60 वजा 70 मायनस 10. इथं 10 चा फरक दिसतोय. तुम्ही तिथं 10 लिहिता तुमचं उत्तर चुकेल. त्यामुळे लिहिणं काय गरजेचं आहे -10 प्लस 10 लिहायचं नाही. ते उत्तर येते आपलं -10. ओके, पहिला क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. आपण काय करू दुसऱ्या क्वेश्चन कडे वळू. ओके, चला क्वेश्चन काय दिला आपल्याला डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. आपल्याला पहिल्यांदा बघायचं की हा दिलेला सिक्वेन्स एपी आहे का. जर एपी आहे इफ सो फाइंड 20 टर्म 20वी टर्म ऑफ द प्रोग्रेशन. म्हणजे हा जो क्रम आहे या क्रमातील 20वी टर्म काढा. मग इथं पहिल्यांदा आपल्याला सोल्युशन सोल्युशन आपण हियर इन अबव सिक्वेन्स वरच्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला काय दिसतंय पहिल्यांदा 4 टर्म घेऊ बघतो आपण. T1 इज इक्वल टू -12, T2 इज इक्वल टू -5, T3 इज इक्वल टू 2, T4 इज इक्वल टू 9. ठीक आहे. मग
इथं आपल्याला काय माहिती वी नो, इथं पहिल्यांदा लिहिणार आपण वी नो. काय माहिती आहे आपल्याला T1 इज इक्वल टू ए. जी पहिली टर्म T1 जो असतो तोच ए असतो, तोच काय लिहिला आपण -12. याला अंडरलाईन करायचं. आणि आपल्याला फॉर्म्युला जो वापरायचा आहे त्याच्यामध्ये ए आहे, ए वापरावं लागणार आहे. पुढे आपण काय म्हणणार आहे, इथून काढणार आपण T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3. हे काढू. T2 काय -5, -5 होता -12. इथं T3 काय 2 मायनस -5. T4 काय येणार आहे 9 -2. इथं काय येणार -5 प्लस 12. इथं 2 प्लस 5 आणि इथं 9 वजा 2. इथं 12तून 5 गेले, 12तून जर 5 गेले तर किती शिल्लक राहतात, 12तून 5 गेले 7 शिल्लक राहतात. 5तून 2 किती असतात 7 असतात. आणि 9तून 2 गेले तरी सुद्धा 7 असतात. म्हणजे तो कॉमन डिफरन्स काय आला 7 आला. म्हणजे जो कॉन्स्टंट आहे तो चेंज झालेला नाही. इथं आपण काय म्हणणार हिअर काय म्हणणार पहिल्यांदा हिअर इन अबोव सिक्वेन्स, इन अबोव सिक्वेन्स. वरच्या सिक्वेन्स मध्ये काय करायचं आपल्याला, हिअर इन अबोव सिक्वेन्स फर्स्ट टर्म is a is equal to -12. So every term is -12. And common difference जो कॉमन डिफरन्स आहे and common difference which is constant, जो कॉन्स्टंट आहे. इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे. म्हणजे काय 7चा फरक काय आहे, आपण काय म्हणणार and common difference which is काय constant इथं आपण लिहिणार d is equal to काय ना d कितीच आहे 7चा फरक आहे. ठीक आहे, d is equal to 7. इथं खाली लिहिणार आपण hence काय म्हणणार आपण this is and this is an AP. वरची जी टर्म दिलेली ती काय आहे एपी आहे. आपल्याला काय विचारलं पहिल्यांदा वेदर डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी और म्हणजे जो दिलेला जर तो एपी आहे आपण प्रूव्ह केलं की तो एपी आहे. मग आपल्याला काय विचारलंय आता एपी आहे मग काय करणार विसरवी टर्म म्हणजे आपण काय म्हणणार टू फाइंड 28 टर्म. आपण म्हणणार वी नो द फॉर्म्युला काय माहिती वी नो द फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला कुठला माहिती TN इज इक्वल टू A प्लस N-1 D. ओके, मग ए किती आहे आपला ए किती आला आपला इथं -12 अधिक TN किती 20 टर्म काढायची टी 20. इथं एन च्या जागी 20 टाकणार 20 वजा 1 गुणिले डी फरक कितीचा आहे 7. ठीक आहे, मग इथं किमती मांडायच्या. इथं काय लिहिणार आपण -12 20तून 1 गेला 19. ठीक आहे, इथं -12 19 7 9 63 3 हाताला 6 7 1 7 6 7 19 7 33 असेल. तुमचे पाडेपाठ असते ते तुम्हाला लगेच जमून जाईल. 19 7 33 असे 133 आणि 133 मधून 12 गेले 3तून 2 गेले 1 राहिला 3तून 1 गेला 2 राहिले किती राहिला 121. म्हणजे जे या टर्म मध्ये या सिक्वेन्स मध्ये या एपी मध्ये 20वी टर्म काय येणार आहे 121. इथं आपण येणार आन्सर. आपल्याला पहिल्यांदा काय काढायला लावलेलं एपी आहे का नाही. इथं आपण लिहिलं आन्सर. इथं पहिला आकडा टाकून लिहिणार अबोव सिक्वेन्स above sequence is an AP. जो अबोव सिक्वेन्स दिला आहे जो वर दिलेला जो सिक्वेन्स आहे तो काय एपी आहे.
आणि दुसरा लिहिणार इथं द इन धिस एपी आपण असं लिहू 20th term in this AP या एपी मधील 20वी टर्म काय आहे आपली 121. याला अंडरलाईन करा. महत्वाचे मुद्दे त्याला आपण अंडरलाईन केलेलं आहे. ओके, आपण व्यवस्थितपणे नेटकेपणे आपण लिहित जातोय. अशीच आपण पद्धत कायम ठेवली पाहिजे. आपल्याला अगोदरपासून नेहमीप्रमाणे असं लिहिता आलं पाहिजे व्यवस्थित नीटनेटकेपणा. त्यामुळे कसं होतं, जो तुमचा पेपर चेक करणार आहे टीचर त्यांचं कसं त्यांच्यावर इम्प्रेशन पडतं. म्हणजे तुम्हाला कशावरती पैकीच्या पैकी मार्क नक्कीच मिळतील. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. दुसरा क्वेश्चन बघितला. तिसरा क्वेश्चन चेक करू. तिसरा क्वेश्चन काय दिला आपल्याला, गिव्हन अर्थमेटिक प्रोग्रेशन जो आपल्याला एपी दिलेला आहे ऑलरेडी सांगितले. गिव्हन अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे हा एपी आहे. फाइंड 24 टर्म 24 टर्म इन दिस प्रोग्रेशन. इथे आपण सर्वप्रथम सोल्युशन पहिल्यांदा एपी लिहून 12 16 20 24 इथे लिहायचं. This किंवा above sequence is an AP. हे वरती दिलेलं आहे तो काय AP आहे गिव्हन ऑलरेडी गिव्हन आपल्याला ऑलरेडी इथे दिलेलं आहे की जो वरचा जो सिक्वेन्स आहे तो काय आहे AP आहे. इथे आपण लिहिणार therefore काय इकडे खाली वी नो आपल्याला काय माहिती इथं लिहायचं T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 12. अंडरलाईन करतो. आपल्याला A ची व्हॅल्यू भेटली. पहिलीची टर्म माहिती काय आहे 12. आपल्याला काय करायचं आहे कॉमन डिफरन्स. जिथे आपण म्हणायचं D इथं लिहू शकतो आपण कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू T2 मायनस T1. कुठल्याही टर्म जर एपी असेल कुठल्याही कन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या टर्म मधील फरक असतो डिअर. सगळं काढायची गरज नाही. सगळं कधी काढायचं जेव्हा आपल्याला प्रूव्ह करायचं. जेव्हा आपल्याला विचारलं असतं की ते एपी आहे का नाही तेव्हा आपल्याला सगळं काढून चेक करायला लागतं. त्याला दाखवायला लागतं की हे सगळं सेम सिक्वेन्स मध्ये आहे. पण इथे काय करू शकतो जर सांगितलं एपी आहे म्हटलं तर आपण फक्त एकाचाच वजाबाकी करून आपण डायरेक्ट डिफरन्स काढू शकतो. T2 मायनस T1 म्हणजे 16 वजा 12 किती राहणार आहे 4. इथे लिहायचं D इज इक्वल टू 4. ओके, तर ए आणि डी हे दोन्हीची व्हॅल्यू भेटली. इथे आपण काय म्हणणार इथे स्टार करू काय माहिती आपण इथे म्हणणार टू फाइंड 24th term. We know the formula. आम्हाला काय माहितीये आम्हाला फॉर्म्युला माहित आहे. कुठला फॉर्म्युला माहितीये मी आपण लिहायचा फॉर्म्युला काय लिहिणार Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. आपल्याला हा फॉर्म्युला माहितीये. मी तर Tn किती संख्या काढायची आपल्याला 24 हवी. इथं अजून तुम्ही एक लाईन टाकू शकता पुटिंग व्हॅल्यूज इन अबोव इक्वेशन असे दिले तरी चालेल. डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलं तरी चालेल. तर मी तुम्हाला छान पद्धतीने लिहून देतो. इथे लिहिणार आपण पुटिंग व्हॅल्यूज इन अबोव इक्वेशन. वरच्या इक्वेशन मध्ये जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या तर काय भेटणार आपल्याला किती टर्म आपण करतो 24 हवी. पण T24 बरोबर ए काय येणार आहे 12. पहिली टर्म काय आहे 12 अधिक कंसामध्ये n किती टर्म काढतो आपण 24 हवी. 24 वजा 1 गुणिले डिफरन्स कितीचा आहे 4 चा. ठीक आहे. इथे आपण इकडच्या साईडला घेऊ आपण तर जागा आहे आपल्याकडे. इथे घेऊ आपण T24 इज इक्वल टू 12 अधिक 24 मध्ये नाही गेला 23 गुणिले 4. ठीक आहे. मग इथं 12 अधिक 23 चोक 92 असतं. जर माहित नसेल तर गुणाकार करायचा 4 3 12 2 हातचा नाही 4 2 8 आणि 9. तुमचे पाढे पाठ असले पाहिजे. जरी तुम्ही 9वीत गेला 12वीत गेला तुमचे पाढे 30 पर्यंत पाठ असले पाहिजे.
ठीक आहे, आणि ज्याचे ते पाडेपाठ असतील तर तुम्हाला गणित इझिली जमून जाईल. ठीक आहे, मग त्यांची काय करणार आपण बेरीज करणार. 2 आणि 2 4, 9 आणि 10, मग टी 24 24 टर्म काय ते 104. इथं आपलं उत्तर आलेलं आहे. आपल्याला फक्त तेवढेच विचारले की 24 टर्म काय येणार आहे. आपण आन्सर याचं काय लिहिणार आपण. द 24 टर्म 24 जी टर्म आहे, द 24 टर्म in above AP is काय लिहिणार 104. 104 ला अंडरलाईन करणार. ओके, आपण काय लिहिलं की द 24 टर्म जे 24 टर्म आहे जे इथून आपली निघली ती काय आहे 104. ओके, मग तिसरा आपण क्वेश्चन बघितला. आपण बघू आता चौथा क्वेश्चन. चौथ्या क्वेश्चन कडे बोलू लागेल. फाइंड द 19वी टर्म इन द फॉलोइंग एपी. आता या टर्म मधील 19वी टर्म काढायची. इथे आपण लिहिणार सर्वात पहिल्यांदा सोल्युशन याच्यामध्ये सिक्वेन्स नेम 7 13 19 25 3 बटे. ओके, मग इथं म्हणणार काय इथं. आता मागे मी काय दिलेलं की अबोव सिक्वेन्स अँड एपी. इथं मी काय लिहू शकतो, एक दुसरी पद्धत लिहून देतो. तुम्ही जर हे लिहिलं असेल तरी चालेल. काय लिहिणार आपण, धिस इज अन एपी हे लिहिलं तरी चालेल. तिथं कुठं काय लिहायचं, गिवन. ठीक आहे, कारण ऑलरेडी ते दिले. फाइंड द 90 टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. ही पुढची एपी आहे असं सांगितलेलं आहे. इथं आपण काय म्हणणार, वी नो. काय माहिती आपल्याला इकडं ती इथं T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 7. पहिली टर्म काय आली 7. इथं आपण त्याचा कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू काय T2 मायनस T1. दुसऱ्या टर्म मधून पहिली टर्म वजा करायची. 13 वजा 7 इथे येणार उत्तर आपलं 6. म्हणजे D इज इक्वल टू 6. 6 व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. 13 तर 7 दिले 6. मग ए मिळाला, डी मिळाला. आपल्याला काय विचारले 19वी टर्म. इथे आपण स्टार्ट करणार. इथे एक पॉइंट आपला संपला. नवीन पॉइंट काय 25 कितवी टर्म 19वी टर्म इन दिस एपी. ही जी टर्म आहे याच्यामध्ये काय करू आपण 19वी टर्म काढू. इथे आपण काय करणार, we know the formula. आपल्याला कुठला फॉर्म्युला माहिती काय, Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 D. ओके, आपल्याला Tn चा फॉर्म्युला माहिती. इथं Tn चा फॉर्म्युला काय टाकणार आपण, किती टर्म काढायची आपल्याला 19वी. इथं आपल्याला T 19 बरोबर A काय आला आपल्या इथं 7 अधिक 19 वजा A मिनिटी डिफरन्स कितीचा आहे 7. ओके, हेच फॉर्म्युला मध्ये T 19 बरोबर A किती 7 अधिक 19 मधून 1 दिला 18 गुणिले 7. 18 सर अष्टोदशी 108. चालेल, 18 पंचेचाळीस 18 सर अष्टोदशी 108 आणि यांची बेरीज येणार आहे 7 आणि 8 किती असतात 15 आणि 115. T 19वी टर्म काय आहे 115. इथंच आन्सर लिहिणार. तेवढंच विचारलेलं आपल्याला. इथं लिहिणार आपण आन्सर. इथं लिहिणार आपण हिअर वी गेट द कुठली 19 टर्म 19वी टर्म 19 टर्म इन above AP as जे वरचं जे AP आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठली 19वी टर्म भेटली ऍज 115. ठीक आहे, 115 ला अंडरलाईन करायचं. अशा प्रकारे आपण काय केलं, चौथा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आपण त्याची टर्म काढलेली आहे. आपल्याला 19वी टर्म विचारली, 19वी टर्म आपण व्यवस्थितपणे काढलेली आहे. असं व्यवस्थितपणे लिहिता आलं पाहिजे, व्यवस्थितपणे लिहिलं पाहिजे. ओके, नेक्स्ट बघू. पाचवा क्वेश्चन, फाइंड द 27वी टर्म इन द फॉलोइंग. सेम प्रकारे इथं आपण लिहिणार सोल्युशन
काय करू आपण मागचं थोडस घेऊ. एवढं अख्खं काउंट होईल, अख्खं सेमच येते. काय करू, कॉपी करू. आपल्याला एकाच व्हिडिओ मध्ये प्रयत्न करायचे की सगळे जे क्वेश्चन आहेत याच्यामध्ये झाले पाहिजे. मी थोडस कॉपी करतोय. काय लिहिणार आपण, डिसिजन एपी पर्यंत आपण सिक्वेन्स लिहून घेऊ. सिक्वेन्स काय लिहिणार आहे तर 9, 4, -1, -6, -11. आपल्याला काय म्हटलंय की फाइंड द 27 टर्म इन द फॉलोइंग एपी. पुढची फॉलोइंग काय आहे, एपी आहे. मग त्यातील 27 टर्म काढा, म्हणजे हे एपी दिलेलं आहे आपल्याला. डिसिजन एपी. मग याच्यामध्ये आपल्याला काय माहिती, वी नो पहिली टर्म काय आहे 9. पहिली टर्म जी दिलेली हीच काय असणार आहे, पहिली टर्म. आणि जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे, T2 - T1, म्हणजे 4 - 9. बरोबर. 9तून 4 घेतली राहतील 5 आणि -5. इथे काय होतं, मायनस डिफरन्स काय होतं -5. म्हणजे काय होतं, इथं जो सिक्वेन्स आहे तो काय होते, कमी कमी होत जाते. म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाणार आहे. संख्या कमी कमी होत चालली आहे. म्हणजे आपण D -5. मग 2 फाइंड किती टर्म काढायची, 27 टर्म. 2 फाइंड 27 टर्म इन दिस एपी. आपल्याला काय काढायची, 27 टर्म काढायची इन दिस एपी. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, Tn = A + n - 1 D. 27 टर्म काढायची. मग आपण काय लिहिणार, Tn 27 टर्म काढायची. ए काय येणार आपला, ए ची व्हॅल्यू आली 9 अधिक कंसामध्ये 27 वजा ए गुणिले डी किती आपला -5. ओके. याच्यामध्ये आपण हीच व्हॅल्यू कडे T 27, मग T 27 = 9 अधिक 27 मधून एक गेला किती 26 गुणिले -5. तर 9 अधिक 26 म्हणजे किती असतं, 30 असतं, 130. पण इथे काय येणार, चिन्ह मायनस येणार. 130 मधून 9 गेले किती राहतील, 121. तर साइन कुठला लागेल, -1. ओके. इथे आपण काय लिहिणार, T 27. 27 टर्म काय भेटलं आपल्याला, -121. मी त्या आन्सर लिहिणार. आपण आन्सर काय लिहिणार, इथे आन्सर आलेले लगेच आपलं. तिथं एका वाक्यात लिहिणार, हिअर वी गेट, here we get the 27 term in 27 term in above AP as काय देणार, -121 -121. ओके. अशा प्रकारे आपण लिहिलेले. आपण काय करतो की 27 टर्म काढली आहे एपी मधली. मग आपण हा 5वा क्वेश्चन सॉल्व्ह केला. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. या एक्सरसाइज मध्ये 10 क्वेश्चन आहे ते आपण आता फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. इथे काय सांगितले, हाऊ मेनी 3 डिजिट. प्रश्न समजून घेऊ. हाऊ मेनी 3 डिजिट म्हणजे काय, 3 अंकी नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होता, 1 पासून, 1 2 3 4 आर डिव्हिजिबल बाय 5. मग इथे आपण लिहिणार पाहिजे सोल्युशन. इथे आपण लिहिणार द नॅचरल नंबर्स which are divisible by 5 are जे 5 ने भाग करणाऱ्या संख्या आहे, ठीक आहे, which are divisible by 3 divisible by 5. ते आपण काय करू, एक लाईन टाकू. आपण काय म्हणणार, द 3 डिजिट ठीक आहे. थोडंसं इथे लिहिणार 3 डिजिट
आपले 3 अंकी विचारले आपल्याला 3 digit natural number which are divisible by 5 are काय लिहिलं आपण 5 भागिले 10 15 25 आणि किती पर्यंत लास्ट संख्या काय येणार आहे 999 999 ला 5 ने भाग जातो का नाही मग लास्ट संख्या काय येणार आहे 995 ही आहे ना लास्ट 3 डिजिट किंवा मॅक्सिमम मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या ज्याला काय 5 ने निशेष भाग जातो ओके 995 आली मग आपण काय की इथं दिस इज एन एपी आता इथं आपल्याला दिस इज एन एपी आपण लिहितोय पण होतंय कसं की जर आपल्याला हा किती मार्काने दिला येतो जर हा 4 मार्काने दिला असेल तर तुम्ही इथं प्रूव्ह करायला लागेल की हा एपी आहे पण हा 2 मार्काला जर आला तर आपण डायरेक्ट लिहिणार दिस इज एन एपी काय लिहिणार इथं आपण लिहिणार दिस इज एन एपी आपण डायरेक्ट दिस इज एन एपी ठीक आहे काय लिहिणार आपण दिस इज एन एपी हा सिक्वेन्स मध्ये काय एपी आहे विनो आपल्याला काय माहिती पहिली टर्म काय येणार आहे 5 पहिली टर्म काय येणार आहे 5 आणि जो कॉमन डिफरन्स आहे तो काय येणार आहे 5 चा आणि 5 15 5 15 हा काय 5 च्या फरकाने आला आहे इथे आपण 10 मायनस 10 तून 5 गेले 5 ओके आपला कॉमन डिफरन्स काय आला 5 ए 5 आला कॉमन डिफरन्स 5 आला आपल्याला फॉर्म्युला माहिती आपल्याला काय करायचंय की बाबा we have to find nth term काय करायचे nth term in this AP which is काय 990 आपल्याला काढायचे की कितवी संख्या आहे ही जी 995 आहे ती कितवी संख्या आहे ते आपल्याला काढायची फॉर्म्युला सेमच नाही याच्यामध्ये कुठे व्हॅल्यू पुट करायचे इथे लिहू शकतो तुम्ही पुटिंग व्हॅल्यूज इन अबोव इक्वेशन असं लिहिलं तरी छान वाटेल छान प्रकारे लिहिता येईल मग मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो टीएल माहिती का मला किती टर्म आहे नाही टीएल इज इक्वल टू काय ए किती आहे 5 अधिक कंसामध्ये एल मायनस 1 गुणिले डी किती आहे 5 आणि ही टर्म हे टीएल नाही ही टर्म किती आहे एन टर्म आहे काय आहे ती 995 मला हीच टर्म काय करायची फाइंड करायची आहे की ही नेमकी कितवी संख्या आहे म्हणजे 100वी 200वी जी पण टर्म आहे ती काढायची परफेक्टली आलं पाहिजे मी तर काय करणार आहे अधिक 5 इकडे आलं तर वजा 5 होतं म्हणजे 995 वजा 5 बरोबर काय होणार आहे एल मायनस 1 गुणिले 5 आता हे गुणिले 5 इकडे आलं तर काय होणार आहे भागिले 5 इज इक्वल टू एल मायनस 995 मधून 5 गेली जाते 990 ओके तर मायनस 1 तिकडे आलं प्लस एल ची व्हॅल्यू काय येते 5 ने भाग लावायचा 5 की 5 राहिले 4 4 वर 9 49 5 9 45 राहिले 4 4 वर 0 40 5 48 राहिले किती 198 तो मायनस 1 निघाला तर काय होणार आहे प्लस एन इज इक्वल टू काय झाले 199 तुम्ही म्हटलं असता 200 पण 200 चालेल का नाही इथं काय येणार आहे 199 म्हणजे दॅट इज इथं आपल्याला काय लक्षात येते टी 199वी टर्म काय येणार आहे इथं जे 199 टर्म असणार आहे 995 जे 99वी टर्म असणार आहे किती येणार आहे 995 ओके मग इथं आपण लिहिणार काय लिहिणार आहे इथं की हिअर किंवा इथं आपण आन्सर मध्ये लिहू आपल्याला काय विचारलेलं हाऊ मेनी आपण लिहिणार देअर आर हे काम आहे तो क्वेश्चन मध्ये गेले त्याचे ते लिहिणार देअर आर किती 199 काय म्हणून देअर आर 199 3 डिजिट नॅचरल नंबर्स 3 डिजिट नॅचरल नंबर्स थ्री डिजिट नॅचरल नंबर 3 अंकी नॅचरल नंबर्स आहेत which are
डिव्हिजिबल बाय 5, डिव्हिजिबल बाय 5. अशा 199 संख्या आहेत ज्यांना 5 ने विशेष भाग जातो. 5च्या पाड्यातील अशा 199 संख्या आहेत. ठीक आहे. ओके. पुढे हा आपण 6वा क्वेश्चन बघूया. 7वा क्वेश्चन चेक करू. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेरी असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच शेअर करा. मला टाइम भेटला मी तुमची जी अडचण असेल ते नक्कीच तुम्हाला सांगेन. जर तुम्हाला कुठला एखादा घटक असेल जो तुम्हाला हवा असेल की त्यावर व्हिडिओ बनवा तर तो कमेंट मध्ये टाका. मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की बनवेन. ओके. बघा, 7वा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. 7वा क्वेश्चन काय दिला आहे, काय सांगितलंय की द 11th टर्म, 11वी टर्म सांगितले आपल्याला. 11th टर्म आणि 21वी टर्म, 11वी टर्म आणि 21वी टर्म ऑफ एन एकी काय 16 आणि 29. आपल्याला 11वी टर्म माहिती, 21वी टर्म माहिती आहे. देन फाइंड द 41वी टर्म. 41वी टर्म काढायची. इथं आपण लिहू पहिल्यांदा सोल्युशन. ठीक आहे. इथं लिहू आपण फ्रॉम गिवन. ठीक आहे. फ्रॉम गिवन ते इथे तुम्ही लिहू शकता. गिवन मध्ये काय लिहू शकता डायरेक्ट की टी 21 बरोबर 16, टी 11 बरोबर 16, टी 21 बरोबर 29 असं लिहिलं तरी चालेल. आणि नंतर मग टू फाइंड म्हणजे आपल्याला 41 टर्म काढायचं इथे गिवन लिहिलं तरी चालेल. फ्रॉम गिवन काय टी 11 बरोबर 16 कॉमा टी 21 बरोबर 29. ठीक आहे. एवढं लिहायचं. मग वी नो म्हणला वी नो द nth टर्म फॉर्म्युला. काय म्हणणार आपण Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. ओके. मग आपण काय म्हणणार की या 11वी टर्म आपण डायरेक्टली देअरफॉर इथं आपण लिहू देअरफॉर T11 इज इक्वल टू a प्लस 11 मायनस 1 d म्हणजे a अधिक 10 d T 11 आणि तेच किती दिले आपल्याला 16. बरोबर. म्हणजे आपल्याला तेच काय म्हटलंय दॅट इज तेच a प्लस 10 d बरोबर 16. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊ. ही इक्वेशन आपल्याला लागणार आहे कारण की याच्यामध्ये 2 इक्वेशन दिले म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. नाव देअरफॉर इथं आपण काय करू एक स्मॉल आकार टाकू. पहिला इथं दुसरा इथं टी 21 बरोबर a प्लस 21 वजा 1 गुणिले d. ओके. इथं काय येणार आहे a प्लस 20 d हेच किती दिले आपल्याला 29. दॅट इज आई म्हणजे काय असतं दॅट इज असतं. दॅट इज a अधिक 20 d बरोबर 29. ओके. आपल्याला 29 मिळालेलं आहे. दुसरी टर्म मिळालेली आहे. त्याला आपण काय देऊ दुसराकडे इक्वेशन नंबर 2. आपल्याला 2 इक्वेशन भेटले. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिसते a अधिक 10d बरोबर 16, a अधिक 20d बरोबर 29. जर आपण या इक्वेशन 2 मधून 1 वजा केला तर a ला 1 कट होईल. 20d त्यातून 10d जाईल. आपल्याला 10d ची व्हॅल्यू भेटेल. इथून d ची व्हॅल्यू भेटेल. ती एका इक्वेशन मध्ये पुट करायची आपल्याला a ची व्हॅल्यू भेटेल. तर आपण सॉल्व्ह कसं करणार इथं लिहिणार आपण सबट्रॅक्ट इक्वेशन काय 1 फ्रॉम इक्वेशन 2. सबट्रॅक्ट वजा करा इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. एक आहे ते 2 मधून वजा करा. किंवा तुम्ही काय लिहू शकता की परफॉर्म काय लिहू शकता 2 वजा 1 असे लिहिलं तरी चालेल. पण जर तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित येत असेल तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येत असेल कॉन्फिडन्स नाही न चुकता तर तुम्ही ते प्रिफर करू शकता. जर नसेल जमत तुम्ही हे लिहिलं तरी चालेल. काही कंपल्शन नाही हेच लिहिलं पाहिजे. हे लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण काय लिहिलं त्याच व्हॅल्यू लिहिलं काय लिहिलं a अधिक
20D बरोबर 29 आणि इथे काय करणार आपण A अधिक 10D बरोबर किती 16. यांची काय करणार आपण वजाबाकी. मग वजाबाकी म्हटल्यानंतर काय होतं जे प्लस आहे ते मायनस प्लस ते मायनस प्लस ते मायनस. इथे काय होणार A ला 1 कडे केले इथे येणार 0. 20 मधून 10 केले काय करणार 10D बरोबर नावातून सारखे 3 दोन केला 1 प्लस इथे D ची व्हॅल्यू काय म्हटली आपल्याला D इज इक्वल टू 13/10. ही व्हॅल्यू आहे तशी लक्षात ठेवा. हे आपण यूज करणार आहे. मी तर आपण येणार कुठे व्हॅल्यू D इज इक्वल टू 13/10 इन इक्वेशन. कुठल्या इक्वेशन मध्ये आपण टाकणार आहे कुठल्या इक्वेशन मध्ये टाकलं ते चालतंय. आपण काय करू हे बाकी इक्वेशन म्हणून आपण ह्याच्यामध्ये टाकू इन इक्वेशन 1. इथं आपण काय करणार बी घेऊ काय भेटतं आपल्याला A अधिक 10D. A अधिक 10 गुणिले D काय 13/10 बरोबर 16. 10 1 10 10 1 10 राहिले 13 अधिक 13 वजा 13 A इज इक्वल टू 16 वजा 13. A इज इक्वल टू 16 तून 13 गेले राहिले A ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. मग इथं आपण काय लिहिलं तिसरा सेक्शन पण करायला लागला आपल्याला. काय लिहिलं व्ही नो किंवा आपल्याला NH फॉर्म्युला माहिती आहे. मी तर म्हणणार की इथे इकडेच येतो इथे जास्त जागा आहे इथे स्टार करू शकतो 2 पाय कुठले काय काय करायचे 41 2 पाय 41 41 टर्म 41st टर्म इथे काय होणार Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 T 41 बरोबर A काय आहे आपला 3 अधिक 41 वजा 1 गुणिले D फरक कितीचा आहे 13/10. ओके. इथं आपण काय लिहिलं 3 बरोबर 41 मधून 1 गेला राहिले 40 गुणिले 13/10 एका शून्याला 1 शून्य बरोबर राहिले 4. 3 अधिक 13 52 बेरीज करायची 3 2 5 55 पण ती 41 टर्म आपल्याला काय भेटली 55. मग हेच आपला आन्सर आपल्याला तेच काढायचं आपल्याला आपल्याला आन्सर म्हणणार आपण हिअर वी गेव द 41st टर्म is above AP as 55. ओके. 7वा क्वेश्चन आपण बघितला. याच्यामध्ये आपण काय काढली 41 टर्म काढली. नेक्स्ट क्वेश्चन सोपा क्वेश्चन आहे पण याच्यामध्ये थोडंसं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला वापरावं लागते. आपण अगोदरच्या काही चॅप्टर्स मध्ये बघितलं 9वी मध्ये बघितलं. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केली असेल तर तुम्ही 8वी मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला दिलंय 8 काय दिले 11 8 5 2 हे मायनस होते. इन दिस टर्म एपी विच टर्म इज नंबर -151. या एपी मध्ये 151 -151 आहे किती वेळा टाइमला आहे ते आपल्याला काढायचं. म्हणजे आपण काय लिहिणार सोल्युशन इथं आपल्याला ते मगासं वापरता येईल. आपल्याला इन दिस एपी आपल्याला एपी ऑलरेडी दिलेला आहे तर आपण लिहून टाकूया का 11 8 5 2 एपी आहे. पहिली टर्म आपल्याला काय माहिती आहे 11. ओके. T2 - T1 8 वजा 11 मग काय येणार आहे 8तून 11तून 8 गेले किती राहतील 3 आणि मायनस -3 च्या फरकाने काय होते ते कमी होत जाते. टू फाइंड nth टर्म आपल्याला काय करायचे nth टर्म इन दिस AP which is -151. ओके. आपल्याला काय काढायचे nth टर्म काढायची. एखादी nth टर्म कुठली आहे इन दिस AP which is -151 हे काय आहे
nth टर्म आहे, मग कितवी टर्म आहे यांची व्हॅल्यू काढायची. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, विनोद फॉर्म्युला tn = a + tn - 1 d. मग tn आपल्याला माहित नाही, आपल्याला पुटिंग व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाका. tn = a किती आला आपला 11, n माहित नाही, n - 1 गुणिले d किती आपला परत -3 आणि tn व्हॅल्यू काय आहे -151. ते आपण पुट करू. ठीक आहे, मग -151 बरोबर 11 अधिक कंसामध्ये n - 1 गुणिले -3. हे अधिक 11 तिकडे गेलं तर -11, -151 -11 बरोबर n - 1 गुणिले -3 गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले n - 1 शिल्लक राहिली तर भागिले. यांची काय होणार, दोन्हीचे चिन्ह मायनस आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे यांची काय होणार बेरीज होणार. 1 आणि 1 2, 5 आणि 1 6, 162 मायनसला मायनस आहे, 3 ने भाग लावायचा. 3 × 1 3, 3 × 5 15, राहिला 1 वर 2 12, 3 चौक 12. n - 1 = मायनस तिकडे प्लस n = 54 अधिक 1 काय येणार आहे 55. यांची व्हॅल्यू 55. ठीक आहे, असं आपली यांची व्हॅल्यू आहे. व्हिडिओ चालू ना, ठीक आहे, यांची व्हॅल्यू काय आहे 55 आहे. मग म्हणजे 55 टर्म काय -151. इथं आपण काय लिहिणार आन्सर, काय लिहिणार आन्सर, काय लिहिणार की इन अबव एपी 55 55th 55th टर्म इज काय आहे -151. ठीक आहे, 55 टर्म काय आहे जे आपल्याला विचारले 151 -151 टर्म आहे कव्हरच्या याच्यामध्ये एपी मध्ये, तर ती आहे. किती टर्म आहे 55 टर्म. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 8वा क्वेश्चन झाला. 9वा क्वेश्चन बघू. इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 ते 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. 4 ने भाग जाणारी संख्या किती. एक आपण लिहिलं पहिल्यांदा सोल्युशन. इथं आपण बघ नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 ते 250 which are divisible by 4 are 4 ने भाग जाणार आहे संख्या काय आहे 4 4 2 8. मग काय 12 पासून स्टार्ट होईल. 12 त्यातील 12 4 4 25 4 24 इथपर्यंत जाईल. 250 ला 4 ने भाग जाईल 4 24 बरोबर. राहिला 1 वर 10 काय येणार आहे 4 2 8 राहिले 2 बाकी होते 2 एक्स्ट्रा म्हणजे 2 वजा करायचे 248. याला काय जातो 4 ने भाग जातो जे 250 च्या आधी येते. 250 ला भाग जात नाही. जर 250 ला भाग जात असता आपण 250 लिहिलं असतं. आता याच्यात 424 4 2 8. ठीक आहे, इथं 62 चा भाग लागतो. मग याच्यामध्ये काय सांगितले की हे सोडवायचं. इथं काय हाऊ मेनी आर डिव्हिजिबल किती आहे मी तर आपण मगाशी यूज करणार. पहिल्यांदा काय दिस इज एन एपी. हे ऑलरेडी एपी आहे. एपी आहे. इथं जर समजा तुम्हाला हा क्वेश्चन जर 5 मार्काला असेल 4 मार्काला असेल तर तेव्हा आपण हे प्रूव्ह करणार की हे एपी आहे का नाही. पण शक्यतो एवढं जास्त मार्काला येणार नाही. 2 किंवा 3 मार्काला फक्त येईल. याच्यामध्ये तुम्ही एवढे दिलं तरी पुरेसं आहे. डिपेंड करते तुम्ही किती डिटेलमध्ये दिला. 1 मार्काचा क्वेश्चन असेल 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर जास्त डिटेलमध्ये नाही गेलं तुम्ही डायरेक्ट
अशा फॉर्म्युला डायरेक्ट लिहून केलं तरी चालेल, पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्हाला व्यवस्थितपणे डिटेलमध्ये लिहिता आलं पाहिजे, व्यवस्थितपणे लिहिता आलं पाहिजे. इथे T1 ए पहिली टर्म काय असते आपली 12, काय 12 पहिली टर्म 12. मग कॉमन डिफरन्स काय आहे T2 - T1 16 - 12, 16 तर 12 गेले किती राहिले 4. किती 4. पॉझिटिव्ह 4 म्हणजे 4 ने 4 ने ते वाढत जाते. आपल्या नॉर्मल म्हणजे डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 4 4 चा फरक आहे, म्हणजे डी ची व्हॅल्यू काय आली 4. ए 12 आहे, डी काय आहे 4 आहे. तर आपल्याला काय वाटतं हाऊ मेनी डिव्हिजिबल बाय 4, 4 ने भागल्या जाणारी संख्या किती, मग आपल्याला माहित नाही, पण लास्ट संख्या माहिती आहे किती 248. 248 ही कितवी संख्या आहे ते आपल्याला काढायचं. But to find nth term in this AP, which is 248. इथं आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला माहिती आहे की we know the formula Tn is equal to a plus n minus 1 d. पुटिंग व्हॅल्यूज इन अबोव्ह इक्वेशन, याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकल्या आहेत. काय भेटेल आपल्याला इथं लिहू पुटिंग व्हॅल्यूज, value in above equation we get काय भेटते आपल्याला काय भेटते ही Tn आपले युनिट टर्म काय 248 बरोबर. ए काय येणार आहे 12 प्लस n मायनस 1 गुणिले डी किती 4. हे अधिक 12 तिकडे गेला तो वाचा बघा 248 वजा 12 बरोबर n मायनस 1 गुणिले 4. यांची वजा बघा 8तून 2 गेले किती राहतील 6, 4तून 1 गेला 3, 236. हे 4 गुणिले तिकडे आल्यावर 12 बरोबर n मायनस 1. हे मायनस 1 तिकडे गेल्यानंतर प्लस 1 म्हणजे n इज इक्वल टू काय 4 पंचे 20 राहिले 3, 3 व 7 36, 4 9 36. मायनस 1 तिकडे आल्यानंतर प्लस 1 59 7. यांची व्हॅल्यू किती आली 7, म्हणजे 60वी टर्म असणार आहे. म्हणजे इथं काय झालं दॅट इज T60 बरोबर 248. म्हणजे 10 ते 250 पर्यंत किती संख्या आहेत ज्यांना 4 ने निश्चित भाग जातात तर 60 संख्या आहे. मी आपण लिहिलं आन्सर with in the natural numbers from we अख्खी लाईन लिहून घ्यायची, अख्खा क्वेश्चन द्यायचा. इथं आपण लिहिणार in the natural numbers from 10 ते 250 60 how many आपण 60 टर्म्स किंवा कंसामध्ये नंबर्स 60 टर्म्स किंवा 60 नंबर्स are divisible by 4. ओके, म्हणजे इन नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या 10 ते 250 पर्यंत 60 टर्म आहे, 60 संख्या आहे ज्यांना 4 ने निश्चित भाग जातो. ओके, आपला 9वा क्वेश्चन समजलेला आहे. मग आपण बघू 10वा क्वेश्चन जो आपला या एक्सरसाइज मध्ये लास्ट क्वेश्चन काय दिला. इन एन एपी, एक एपी आहे ज्याच्यामध्ये 17वी टर्म इन एन एपी 17वी टर्म इज जी 17वी टर्म आहे 7 मोर दॅन 10 टर्म. जी 10वी टर्म आहे त्याच्यापेक्षा 17वी टर्म ही 7 ने जास्त आहे. फाइंड द कॉमन डिफरन्स, आपल्याला डी काढायला. मग आपण सोल्युशन इथे एक छान पद्धतीने तुम्ही गिवन लिहा. बोर्डामध्ये ही पद्धत लिहिली तरी गिवन मध्ये काय लिहिणार आपण की T17 आपल्याला दिलेलं नाही, आपण लिहूया T7 17 इज काय 10व्या टर्म पेक्षा 7 ने जास्त आहे. म्हणजे 10व्या टर्म मध्ये जर 7 मिळवले तेव्हा आपल्याला 17वी टर्म मिळेल. इथं टू फाइंड काय करणार आपल्याला काय काढायला लावले डी बरोबर किती कॉमन डिफरन्स काढायला लावले. इथे आपण सोल्युशन ठीक आहे.
तर आपण म्हणणार वी नो द nth term, we know nth term, we know the formula आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कुठला nth term of an AP. एका एपीचा आपल्याला काय माहितीये nth टर्मचा फॉर्म्युला माहितीये इथे आपण लिहिणार डायरेक्ट n इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. ठीक आहे मग nth टर्म आपल्याला काय माहितीये इथं 1 टाकू. ठीक आहे इक्वेशन 1 मग इथं स्टार करून तो पहिला टाकू. आपल्याला काय माहिती T17 काढू. T17 बरोबर a प्लस 17 वजा a गुणिले d. 17 त्याने केलं 16 म्हणजे a अधिक 16d इज इक्वल टू T17 बरोबर a प्लस 16d. इक्वेशन नंबर 2. इथं दुसरं काढू काय 17 काढलं आपल्याला काय चाललंय 10वी T10 बरोबर a प्लस 10 वजा 1 गुणिले a प्लस 9. ठीक आहे इक्वेशन नंबर 3. ओके मग आपण हेच जे पूर्ण इक्वेशन आहे ते आपण कंडिशन मध्ये टाकू. इथं आपण घेणार फ्रॉम कंडिशन म्हणून काय कळते आपल्याला की इन एन एपी ते आपण लिहू डायरेक्टली लिहू 17वे टर्म इज 7 more than its 10 term. More than its 10 term. मग याच्यामध्ये आपण लिहिणार therefore T17 बरोबर T10 अधिक 7. ओके ते आपलं इक्वेशन झालं जे आपण गिवन मध्ये दिले. पुटिंग व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन putting values in above equation from 2, 3 2 आणि 3 मधून यामध्ये व्हॅल्यू T17 काय आहे a अधिक 16d बरोबर काय आहे a अधिक 9d अधिक 7. इथं आपण काय करतो जे अधिक ते सगळीकडे वजा केला म्हणजे काय केलं a अधिक 16d वजा a वजा 9d बरोबर 7. a वजा 1 0 16 मधून 9 गेले काय राहणार 7d बरोबर 7 d बरोबर 7 भागिले 7 बरोबर 1. d ची व्हॅल्यू काय येणार आहे 1. ठीक आहे डिफरन्शियल व्हॅल्यू काय डी ची व्हॅल्यू 1 आली. ते जर तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट केलं की समजा आपण या इक्वेशन मध्ये पुट केलं डी ची व्हॅल्यू आली 1 16वी टर्म तर आपण थोडंसं काढू शकतो. थोडंसं तितकं वेळ लागेल पण आपण काढू शकतो. ठीक आहे मग इथे लिहू आपण सोल्युशन किंवा आन्सर लिहू डायरेक्ट आन्सर येणार आहे आपण काय आन्सर येणार आहे हिअर वी गेट and the value of common difference d as 1. ठीक आहे की आपल्याला इथं कॉमन डिफरन्स व्हॅल्यू भेटली म्हणजे आपल्याला विचारली होती. ओके आपण हा एक्सरसाइज कंप्लीट केलेला आहे. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना
नक्की शेअर करा. आपण पुढील भागामध्ये नेक्स्ट एक्सरसाइज घेऊ, ज्याच्यामध्ये आपण टोटल सम ऑफ व्हॅल्यू हे आपण काढणार. एखादी टर्म असेल 10 टर्म पर्यंत काय तुम्हाला काय काढायची, सगळ्यांची बेरीज काढायची. त्याचा एक फॉर्म्युला मिळेल तुम्हाला, तो आपण बघणार आहे. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.